स्वराजभूषण. प्रकरण 1. मी जिजा. भाग 11. लेखक कविभूषण. सादरीकरण भूषण शांत. शिवराज भूषण. पंत काका, या यवनी सत्तांचं बळ कशात आहे? राजांनी एकदा विचारलं. राजे, यवनी सत्ता फौजांच्या बळावर असतात, पण हे मनुष्यबळ त्यांना स्थानिकच पुरवतात. खरं बघायचं तर कुठलाही बादशाह आपली राजधानी सोडून इतरत्र गेलेला क्वचितच दिसतो. त्याचे सरदार जे एतद्देशीय लोक आहेत, जसे मोगलांसाठी राजपूत, लखनौ अवध मधले बाटलेले मुसलमान, आदिलशाहसाठी मराठी आणि कानडी लोक, हेच यांचं बळ आहे. मग पंत काका, हे जागोजागीचे डोंगरांवर किल्ले आहेत, त्यांच्याकडे या शाह्यांचं दुर्लक्ष का? राजे, गड कोट बांधणं ही प्राचीन हिंदू साम्राज्यांची शैली आहे. विशेषतः सह्याद्री सारख्या पर्वतरांगात असलेले किल्ले अभेद्य ठरतात. उत्तरेकडचा मोगली प्रदेश सपाट आहे. क्वचित एखादा डोंगर असला तरी त्यावर किल्ला बांधणं फारसं उपयुक्त ठरत नाही. अशा डोंगरांवर सहसा जिवंत पाणी नसतं. तसाच त्याला वेढा घालून आतल्या सैन्याची उपासमार सहज करता येते. त्यामुळे मोगल किल्ल्यांना महत्व देत नाहीत. आदिलशाहीची पण तीच तऱ्हा आहे. आपल्या मुलुखात बघितलं तर कोंढाणा किंवा पुरंदर सारखे रस्त्यावर ताबा असलेले किल्ले वगळले तर इतर किल्ल्यांकडे म्हणूनच आदिलशाही खर्च करत नाही. आज मोरे, शिर्के, सावंत, दळवी हे का पळजोर झाले? त्यांच्याकडे आदिलशहाशी टक्कर दिली इतकी मजबूत फौज आहे का? नाही. पण त्या जंगलांच्या किल्ल्यांच्या आश्रयानं ते राहतात. त्यामुळे त्यांचा एक माणूस बादशाहच्या 100 माणसांना भारी पडतो. तसाच जंजिऱ्याचा सिद्धी. भोवतालच्या समुद्रामुळे तो प्रजेची साथ नसतानाही अजिंक्य आहे. नीटपणे वापरला तर किल्ला तुमची ताकद शतपटीनं वाढवत असतो राजे. पण आपला प्रदेश लक्षात घेता आपल्याला मोगली किंवा आदिलशाही सारख्या तोफा आणि हत्ती बाळगण्यापेक्षा त्वरेनं हालचाल करणारं घोडदळच हवं, नाही का? होय राजे, पण किल्ल्यांवर सगळी प्रजा नेणं शक्य नसतं. प्रजा किल्ल्यांखाली गावातच हवी. गाव म्हटलं की त्याचे कारू नारू आले, 12 बलुतेदार, पाटील, कुलकर्णी, सगळा गावगाडा आला. शेती करणारे कुणबी आले, येसकर, रामोशी, 18 पगड जाती आल्या. किल्ले ताब्यात असले तर या सगळ्यांना आपोआपच संरक्षण मिळतं. त्याशिवाय राजा आणि राजाशिवाय प्रजा टिकू शकत नाही. त्यामुळे राजा जरी किल्ल्यावर राहिला तरी गडाखालच्या प्रजेला टिकवणं हे राजानं प्रथम ध्यानात ठेवायला. आणि एखाद्याला नवं राज्य निर्माण करायचं असलं तर तर प्रथम तिथल्या प्रजेला आपलंसं करून घ्यायला हवं राजे. प्रजेला ज्या राजाबद्दल प्रेम वाटेल त्या राजाला ती उरीशिरी धरेल. पण हे प्रेम जोवर निर्माण होत नाही तोवर प्रजा आहे त्यातच समाधान मानते. नवीन नेतृत्व ती मान्य करत नाही. मी म्हटलं म्हणजे मासाहेब, जुलमी राजाला प्रजा पदभ्रष्ट करते असंच ना? मग या जुलमी बादशांच्या बाबत असं का होत नाही? असलेल्या राजाला उलथून टाकायचं धैर्य प्रजेकडे सहसा नसतं राजे. त्यासाठी प्रजेला हिंमत देणारा नेता हवा. आणि हा नेता आधीच्या राजवटीपेक्षा चांगली राजवट करील याची प्रजेला खात्री पटावी लागते. नाही तर कशाला प्रजा नव्या नेत्याची पाठराखण करील? महाभारत काळात जरी धृतराष्ट्र राजा होता तरी प्रजा सुखी होती. पांडव आणि कुंती परत आल्यावर लगेच ते राजे नाही झाले. पण जेव्हा पांडव दुर्योधनाहून चांगले आहेत अशी प्रजेची खात्री झाली तेव्हा प्रजा त्यांच्या मागून इंद्रप्रस्थाला गेली. त्यामुळे ज्या राजाचं प्रजेकडे दुर्लक्ष होईल त्याला प्रजा नाकारते. फक्त त्या राजाला पर्याय मिळायला हवा. साहेब, एक विचारू, आमच्या आबासाहेबांनी जेव्हा इथे आपलं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो का फसला? राजे, स्वारींच्या बाबतीत 2 महत्वाच्या बाबी विरोधात गेल्या. पहिली म्हणजे जरी स्वारींनी किल्ले जिंकले तरी मुलुखात हवं तसं स्थैर्य निर्माण झालं नाही. आळीपाळीनं मोगल आणि आदिलशाहीच्या स्वाऱ्या होतच राहिल्या. त्यामुळे प्रजेच्या मनातला विश्वास डळमळीत झाला. दुसरं कारण म्हणजे आदिलशाहीतला सरदार रणदुल्ला खान. रणदुल्ला खान तसं बघायचं तर चांगला सरदार. त्यानं मावळातील देशमुख देशपांड्यांबरोबर नेहमीच चांगले संबंध ठेवले. त्यामुळे ते साहजिकच स्वारींकडे न येता त्यांनी रणदुल्ला खानाशीच जवळीक केली. स्वारीनं इथून लांब कर्नाटकात बंगळुरात पाठवण्याचा विचार बहुधा रणदुल्ला खानानं यामुळेच केला असावा. म्हणजे प्रजेला असा राजा हवा असतो जो त्यांना सुख समाधानात जगायची संधी देईल आणि आपल्यातला वाटेल, असंच ना? होय राजे. आणि राज्य वाढवायचं तर किल्ले आणि प्रजा आपल्याकडे हवे. असंच आहे राजे.
अशा चर्चा कितीतरी वेळ चालायच्या. कारभार कसा करावा यासाठी दादोजी पंतांचा आदर्श पुढे होताच. त्यांच्याशी राजे अनेकदा कारभाराबद्दल चर्चा करत. सारा वसुली कशी करावी, त्यात काय काय ध्यानात घ्यायला हवं, सारा माफी कधी द्यावी, हे सगळं दादोजी राजांसोबत बोलले. असेच दिवस गत गेले. शिवबाचा पाय काही वाडेवर ठरायचा नाही, सतत फिरत असायचा. भोवती माणसं गोळा होत होती. गुंजवण्याला गेला, तिथून येसाजी कंकाला घेऊन आला. तानाजी मालुसरे उंबरठ्याला भेटला. आणखी कुठे भेटला. वाघोजी तुपे, जीवा महाला, संभाजी कोंढाळकर, किती नावं घ्यायची. मोसे खोऱ्यातले बाजी पासलकर याचे सवंगडी. आता बाजी पासलकर तर सर्वांपेक्षा मोठे. तरीही यांच्या खेळात तेही सामील. राजांच्या होणाऱ्या घोडदौडींचा एक चांगला परिणाम मात्र दिसायला लागला होता. एकेकाळी घोड्याच्या टापांचा आवाज आला की रयत पळायला लागायची. कुठले सैनिक कुठून येतील आणि काय अत्याचार करतील याचा कोणालाच नेम नव्हता. पण राजांच्या दौडी सुरू झाल्या आणि हे घोडदळ आपल्याला काहीच त्रास देत नाही हे पाहून लोकांचा हळूहळू धीर चेतला. टापांचा आवाज आल्यावर लोक पळेनासे झाले. उलट राजा पाहायला धीटपणे बाहेर येऊ लागले. हा राजा आपल्याशी बोलतो, आपली वास्तपुस्त करतो. कोणाला काही त्रास होत असेल तर त्यात स्वतः लक्ष घालतो. हे त्यांना पुष्कळ होतं. त्यांना आजवर कोणी आधार दिला नव्हता. कोणी आजवर त्यांच्यावरचे अत्याचार निपटले नव्हते. त्यांचे डोळे पुसायला कधीच कोणी आलं नव्हतं. आज त्यांच्यातलाच एक राजा नुसते त्यांच्याकडून कर वसूल करायला न येता त्यांच्याशी बोलत होता. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होता. कोणाला कुठे दुखलं खुपलं तर त्यावर फुंकर घालीत होता. आणि एक दिवस आखरीत घडलंच. शिवापूर जवळची केळवडे आणि रांझे ही दोन गावं माझ्या खाजगी खर्चासाठी लावून दिली होती. त्यांचा कारभार बघायला नारोद त्रिंबक पिंगळे याला नेमला होता. गावची पाटीलकी बघायला बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटील हा पाटील होता. शेवटी माणूस हा सवयीचा भुला. त्यातून सत्तेचा माज किती जणांना आवडता येतो. इथल्या गावातल्या पाटील कुलकर्ण्यांना जनतेला आपल्या मनाप्रमाणे उपभोगायच्या सवयी लागलेल्या त्या कशा सुटणार. रांझ्याच्या बाबाजी पाटलानं करू नये ती आगळीक एक दिवस केलीच. गावातली एक पोर धुणी धुवायला नदीवर गेलेली. पाटलाची पापी नजर तिच्यावर पडली आणि त्यानं मोका सारला. तिथूनच पोरीला पळवली आणि तिचा सगळा इस्कोट करून टाकला. जीव देण्यापलीकडे त्या पोरीकडे आणखी काही पर्यायच राहिला नाही. तिचा बाप रडत खडत कसा तरी फरफटत पुण्याला यायला निघाला. रस्त्यातच त्याला शिवबानं बघितलं. चौकशी करता सर्व मामला समजला. शिवबा तर भडकलाच. ताबडतोब स्वार पाठवले आणि पाटलानं बोलवलं. पण पाटील आपल्या मस्तीत. त्याला कोणाला उत्तर द्यायची सवय नव्हती. त्यातून समोर लहान पोरगा बघून उलटून उत्तर दिलं. गाव माझं आहे. बट्टीक समजतो. माझ्या गावात मी काय पण करीन. तू विचारणार कोण? हे ऐकताच शिवबा संतापला. पाटलाला गिरफ्तार करून पुण्याला घेऊन या म्हणाला. जेर बंद करून आणल्यावर मात्र पाटलाचं धाबं दणाणलं. तो गोदमुखानं न्याय मागू लागला. पण राजांना बरोबर ठाऊक सगळं गोद याच्या मुठीत. तो म्हणेल तसा न्याय देणार. मग न्यायाची चाडच काय राहिली. राजांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता पाटलाचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. ही शिक्षा ऐकून मीही जरा चरकलेच. शिवबा कुठं आपल्या सत्तेच्या अधिकारात माजत तर नाही ना, म्हणून घाबरले. त्याच्याजवळ विषय काढला तर म्हणाला, आऊसाहेब, पोटाची भूक मिटावी म्हणून चोरी केली तरी हातपाय तुटतात. दया दाखवायची तर तिथे ती चोरी माणूस नाईलाजानं करतो. आपली पोरं बाळ उपाशी राहून नयेत म्हणून कोणी चोरी केली तर त्याला आम्ही अवश्य दया दाखवू. या माणसाला कसली दया. जिवंत सोडला एवढी दया पुष्कळ झाली. त्या असहाय्य पोरीवर ह्यानं दया दाखवली होती का. तिला अब्रूनिशी जीवानिशी मारणारा हा हरामी, याला कसली दया आऊसाहेब. या असल्यानं आज सोडलं तर उद्याचे 10 गुन्हेगार निघतील आणि गोतमुखानं न्याय मागून सुटून जातील. आज आमच्या फैसल्यावर गोतमुखानं वेगळा न्याय द्यायची परवानगी देणं म्हणजेच आमचा न्याय चुकीचा असल्याची पावती देणं आहे. आज हे केलं तर उद्या आमच्यावर आमच्या न्यायावर कोण भरोसा ठेवेल. नाही आऊसाहेब, या गुन्ह्याला आमच्या जवळ दुसरी शिक्षा नाही. याहून कमी शिक्षा देणं आणि त्या मुलीच्या अत्याचाराला साथ देणं आमच्या लेखी सारखंच ठरेल. खरंच सांगते, मी तरी अक्षरशः दिपून गेले. 2च दिवसानंतरची गोष्ट. राजे दौडीला गेले होते आणि त्यांना प्रजेनं गाठलं. भडाभडा तक्रारी बाहेर येऊ लागल्या. कोणी कोणाला कुठे कसं नाडलं ते समजू लागलं. रयतेची आज खात्री पटली होती की आपल्याला सुद्धा कोणीतरी वाली आहे. आपण अगदीच वाऱ्यावर नाही. आपला कोणीतरी त्राता आहे. आम्हाला जाणवलं. गरीबातल्या गरीबानं सुद्धा आज मनोमन
शिवबाला राजेपण बहाल करून टाकलं होतं. आजपर्यंत लोक केवळ तोंडानं शिवबाला राजा म्हणत होते, आता मनापासून म्हणू लागले. तो कुठला तरी राजा राहिला नव्हता, तो त्यांचा राजा झाला होता. त्यांच्या वेदना त्याला जाणवत होत्या हे त्यांना पटायला सुरुवात झाली होती आणि त्याची कुठलीही करणी त्यांच्या भल्यासाठीच असेल याबद्दलचा विश्वास वाढत होता. ही गोष्ट इथेच पुढे पुढची गोष्ट ऐकूया पुढील भागात. धन्यवाद.